Welcome to Niharika's Whimsical World. We share life, travel, fun, and more. Please click subscribe and join us. Bye. See you soon. हाय गाईज. आज तसं पण बाहेर जायचा काही प्लॅन नव्हता, पण अचानक हस्बंडचा कॉल आला आणि तो म्हणाला की चल बाहेर जाऊया कुठेतरी, काहीतरी खाऊया म्हणून. सो आजचं लंच आणि डिनर एकत्र होणार आहे. वाव. सो चला आता मग माझ्यासोबत. आता मी रेडी होते पहिलं, अँड हिअर आय एम ऑल सेट अँड रेडी. काय डिसाईड केलं? लक्ष्मी रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. इथलं ॲम्बियन्स खूपच छान आहे. मस्त त्यांनी दशावतारची थीम केलेली आहे. फुल स्टोरी आहे, मस्त वाटते. हा केलं त्यांनी. कम बॅक टू काय खायचं. मला पण कॉफी पाहिजे. ठीक अशी करणारी. खूप चीप डोसास. यू कॅन सी lot of varieties. I love this one. It really tasted like chicken curry. You must try it. I loved it. I really love this buffalo chutney and the shawarma. It's really nice. And but it's not masala. It's in. Oh. हमारी यहाँ पे पारी हो रही है बाबा अंदर. अंदर जरा जास्तच एक्साइटमेंटमध्ये ही पायसम ऑर्डर केली होती, कारण आमच्या मँगलोरी नेबरकडे मी जी पायसम खाल्ली होती ना, ती खूप वेगळी आणि मला खूपच आवडली होती. त्यामुळे माझ्या डोक्यात मी तशीच काहीतरी एक्सपेक्ट करत होते आणि आली ही शेववाली पायसम. माझा डिसअपॉइंटेड फेस नेमका कॅमेरामध्ये कॅप्चर झाला नाही, नाहीतर तोच या ब्लॉगचा हायलाईट झाला असता. सो आज आम्ही गेलेलो अन्नलक्ष्मी साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये, जे हाय पॉईंट ग्रीन्सबोरोमध्ये आहे. मला तिथलं ॲम्बियन्स खूप आवडलं. रेस्टॉरंटचं एक दशावतारची थीम होती, खूप छान होतं आणि तिकडचे सर्व्हर पण खूप छान होते, खूप पोलाईट होते बोलायला वगैरे. तर नक्की मी थम्सअप करते त्या रेस्टॉरंटसाठी. तुम्ही नक्की जर तिकडे हे ग्रीन्सबोरोमध्ये असाल आणि तुम्ही हाय पॉईंटला असाल तर नक्कीच या अन्नलक्ष्मी रेस्टॉरंटला व्हिजिट करा. मी गेल्यानंतर जर तुमचं काय एक्सपिरियन्स होते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ते मी हा ब्लॉग संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि कीप स्माइलिंग.